नाही बटाटा उकडायचा आहे किंवा ना बटाटा खिसून घ्यायचा आहे। अगदी सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवणार आहोत। मुलांच्या आवडीची, आतून सॉफ्ट अशी आणि बाहेरून क्रंची अशी ही रेसिपी आणि बटाट्यांपासूनच बनवणार आहोत आपण। आणि कोणतीही गोष्ट बटाट्यांपासून जे बनवलेली आहे ते मुलांना खूप आवडते, कारण मुलांना बटाटे हे खूप आवडतात आणि ही रेसिपी बघता क्षणी मुलांना खूप आवडेल। इतकी क्रंची लागते ना बाहेरून आणि आतून इतकी सॉफ्ट होते ना, तर नक्की ट्राय करा। चला तर मंडळी आपण रेसिपी स्टार्ट करूया। तर इथे एक बटाटा घेतलेला आहे, पाहू शकता हा कच्चा बटाटा आहे, याला उकडलेलं वगैरे नाही आहे मी। तर आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे, तो आपली साल काढून घ्यायची त्याची आपल्याला। तर पाहू शकता इथे मी साल काढून घेते आहे। तर आपल्याला पटापट बटाट्याची अशा प्रकारे साल काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला बटाटा कट करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे कट करते, छोटे छोटे भाग आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे। तर इथे कट करून घेतलेला आहे तो बटाटा आता मी साईडला ठेवते। त्याच्यानंतर इथे घेतलेला आहे मी रवा। तर हा रवा बारीक आहे, तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ना ते तुम्ही घेऊ शकता। त्या रव्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, रव्याच्या वर येईपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि अशा प्रकारे मिक्स करायचं आहे। आणि 2 मिनिटं रवा अशाच प्रकारे बाजूला ठेवायचा आहे, कारण जे काही घाण असेल त्या रव्यामध्ये जे काही असेल त्याच्या पाण्यावर तरंगून येईल आपल्याला, म्हणून ते साईडला ठेवायचं आहे। त्याच्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आताच बटाटे आपण कापून ठेवले होते ते बटाटे घालायचे आहेत। त्याच्यानंतर कोथिंबीर, मिरची, अद्रक आणि एक कांदा घातलेला आहे मी बारीक असा कट करून। तुम्हाला जर मोठा मोठा कट करून घालायचा असेल तर घालू शकता, तरी अशा प्रकारे मी कट करून घातलेला आहे। त्याच्यानंतर मिक्सरला फिरवण्याची पेस्ट करून घ्यायची आहे। तोपर्यंत इकडे छान आपला रव्याला पण भिजलेला पण आहे आणि जे काही खराब आहे ते वर पाण्याच्या तरंगून आलेलं आहे। ते पाणी आता थोडंसं आपण साईडला काढूयात, जेवढं वर आहे तेवढं अशा प्रकारे साईडला काढून घेऊयात। त्याच्यानंतर आपण आता मिक्सरला लावून घेतले होते बटाटे, कांदा, मिरची वगैरे, ते आपल्याला रव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि ते गरम मसाला टाकायचा। तुमच्याकडे मॅगी मसाला असेल, चाट मसाला असेल, त्याऐवजी तुम्ही गरम मसाल्याच्या ऐवजी टाकू शकता। आता आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। आपण मिरची वगैरे टाकली होती म्हणून आता मिरची वगैरे टाकायची काहीच गरज नाही आहे। तर पाहू शकता मसाले अशा प्रकारे मी छान फेटून आतमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत। कलर छान आलेला आहे। जर तुम्हाला रेड कलर पाहिजे असेल तर काश्मीरी रेड मिरची टाकू शकता आणि मिक्स करू शकता। त्याच्यानंतर इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्या पॅनमध्ये आपल्याला अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमचाच्याही कमी तेल टाकून घ्यायचं आहे। पाहू शकता पूर्ण पॅनभर आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे। पाहू शकता मी अशा प्रकारे फिरवून पॅन लावून घेते। त्याच्यानंतर आता बॅटर आपण केलं होतं ते बॅटर आपल्याला टाकायचं आहे या तव्यावर। आता मी जे आहे गॅस चालू केलेला आहे, पण फ्लेम जी आहे गॅसची स्लो आहे। तर अशा प्रकारे पूर्ण बॅटर आपल्याला ह्या तव्यावर टाकून घ्यायचं आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला पूर्ण ही प्रोसेस करून घ्यायची आहे। तर 2-2 मिनिटांना अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत घट्ट होणार नाही हे तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे। पाहू शकता गॅसची फ्लेम मी स्लो ठेवलेली आहे आणि छान मिक्स करून घेते। तर 2-2 मिनिटांना अशा प्रकारे मी मिक्स करून घेत आहे आणि छान अशा प्रकारे घट्ट होत आहे। पाहू शकता अगोदरच्या पेक्षा घट्ट झालेला आहे। अजून थोडा वेळ आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे छान असा गोळा तयार होईल आणि जो रवा आहे ते छान असं आपला जो तवा आहे ते सोडेल। पाहू शकता किती छान असा घट्ट गोळा तयार झालेला आहे। तर हा गोळा आता तयार आहे, जास्त वेळ ह्याला काय आपल्याला मिक्स करायची गरज नाही आहे। आता तर एका बाउलमध्ये हे मी काढून घेणार आहे। तर पाहू शकता इथे बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। त्याच्यानंतर तिकडे रवा छान थंड होते, त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आता इथे मी 2 चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2च चमचा घेतलेले आहे। त्याच्यामध्ये कलौंजी टाकलेली आहे अर्धा चमचा, मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे, चिली फ्लेक्स टाकायचं, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला छान याचा बॅटर तयार करून घ्यायचं आहे। पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। पाहू शकता भरपूर सारं पाणी टाकते आणि पातळ असं तर बॅटर तयार करून घेते आणि लगेच मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला एक गाठ तयार न होता गव्हाच्या पिठाची अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता आपलं हे बॅटर आता तयार झालेलं आहे। हे बॅटर ना एकदम क्रंची असं टेक्स्चर आहे ते देतं। आता इथे रवा जो आहे थंड झाला होता, मी एकजीव करून घेते। थोडंसं आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे आणि छान असं हे एकजीव करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला चिकटणार नाही आणि अशा प्रकारे त्याचे मी गोळे बनवून घेणार आहे आणि अगदी थोडंसं प्रेस करून घेणार आहे। पाहू शकता अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आपल्याला। पटापट सगळ्या पिठाचा आपल्याला किंवा सगळ्या रव्याचा आपल्याला अशाच प्रकारे करून घ्यायचं आहे, हाताला चिकटणार नाही आणि एकदम छान असे आपले हे जे आहे ते वगैरे क्रॅक वगैरे पडत नाही, तर म्हणून आपल्या हाताला तेल लावून घ्यायचं आहे।
तेल लावल्यानंतर चिकटत पण नाही आणि क्रॅक पण येत नाही। तर पाहू शकता अगोदरच रवा छान असा मऊ झालेला आहे, क्रॅक वगैरे तर अजिबात येणार नाही। थोडंसं दाबून प्रेस करून आपल्याला अशा प्रकारे गोळा बनवायचा आहे। त्याच्यानंतर थोडंसं प्रेस करून चपटा आकार तयार करायचा आहे। पाहू शकता अशा प्रकारे मी पटापट करून घेते, काहीच वेळ नाही लागत। सेम साइजचे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। पाहू शकता तर इथे मी भरपूर सारे बनवलेले आहेत, ऑलमोस्ट सगळेच झालेले आहेत आता बनवणं। पाहू शकता किती छान झालेलं आहे। त्याच्यानंतर ते बॅटर सुद्धा आपलं चटपटीत रेडी झालेलं आहे। आता त्या बॅटरमध्ये आपल्याला हे रव्याचा एक बाउल टाकायचा आहे आणि मिक्स करायचा आहे अशा प्रकारे, किंवा एक कोटिंग येतं छान असं क्रंची। आता आपल्याला हे डायरेक्ट तेलामध्ये टाकायचं आहे। तर इथे तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल मस्त गरम झालेलं आहे। गरम तेलामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे। प्रत्येक आपल्याला त्या बॅटरमध्ये बुडवायचं आहे आणि अशा प्रकारे टाकायचं आहे, म्हणजे बाहेरचं आवरण जे आहे मस्त क्रंची होतं, कुरकुरीत होतं आणि आतून छान असं सॉफ्टनेस तयार होतो। तर पाहू शकता प्रत्येक मी अशाच प्रकारे करून घेते। तर मी सगळे टाकलेले आहेत, पाहू शकताय तुम्ही। आता आपल्याला खालून जे आहेत छान तळून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर थोडंसं वाटतंय की खालून छान तळलंय किंवा कलर चेंज झालेला आहे, तर नंतर पलटवायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा असं परत आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर पाहू शकताय खालून छान तळलंय, म्हणून मी काय करणार आहे, पलटवणार आहे, एक पलटवायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे क्रंची कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। तर असंच एक आता उलटून घेणार आहे मी। तर पाहू शकताय सगळं मी उलटून घेतलेले आहेत। आता एक दोनच राहिलेले आहेत, ते सुद्धा मी आता उलटून घेतलेले आहेत। आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला छान असा कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर अशाच प्रकारे ठेवायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू मीडियम ठेवायची आहे, म्हणजे आतून सुद्धा छान तळल्या जाईल। तर पाहू शकताय मस्त असं तळल्या जात आहे आणि दिसायला सुद्धा किती सुंदर दिसते आणि कोटिंग खूप छान आलेली आहे गव्हाच्या पिठाची। गव्हाच्या पिठामुळे ना क्रंचीनेस अजून जास्त वाढतो। तर आता 2 मिनिटं छान याला तळू देऊयात। कलर खूप छान आलेला आहे, पाहू शकताय तुम्ही, खूप छान आलेला आहे। बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा कलर आलेला आहे आणि मस्त तळल्या गेलेला आहे। खालून वरून दोन्ही साईडने मी अलटून पलटून छान असं तळून घेतलेलं आहे। आता हे आपली रेसिपी रेडी झालेली आहे, किंवा बाहेर काढायला आता हे रेडी झालेले आहे। त्याच्यासाठी इथे मी एक झाऱ्या घेतलेला आहे। आता झाऱ्याच्या साईडने आपल्याला हे बाहेर काढायचं आहे, बिलकुल तेलकट होत नाहीत। आता आपल्याला पाणी काढायचं, याच्यातलं तेल काढायचं अगोदर निसरून, पाहू शकता अशा प्रकारे निसरवायचं आहे, म्हणजे जे काही तेल राहिलेलं आहे ते पूर्ण त्याच्यामध्ये पडतं आणि बिलकुल तेलकट होत नाहीत। आता मी गॅस बंद केलेला आहे, कारण माझ्याकडे आता अजून टाकायला शिल्लक नाही आहेत। जर तुमच्या 2 बॅचमध्ये असतील तर तुम्ही अजून तळून घेऊ शकता। मी एका बॅचमध्ये भरपूर सारे तळलेले आहेत। तर पाहू शकता आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे, अगदी क्रंची अशी आणि दिसायला सुद्धा किती सुंदर दिसते। आणि मला तर ही स्पेशली खूप आवडली। ह्याच्यामध्ये बटाटा टाकल्यामुळे ना ह्याची चटपटीत चव खूप जास्त वाढते। तर नक्की ट्राय करा। तुमच्या मुलांना तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता, किंवा बाहेर तुम्ही ट्रिपला जात असाल तेव्हा तुम्ही गाडीमध्ये बसून किंवा टाइमपास करण्यासाठी बनवून नेऊ शकता। खूप टेस्टी लागतं। तर नक्की ट्राय करा। एकदम म्हणजे बाहेरून इतके क्रंची झालेत ना आणि आतून इतके सॉफ्ट झालेत, पाहूच तुम्हाला दाखवते। पाहू शकताय कसे मस्त असा आवाज येतोय आणि आतमध्ये सुद्धा किती सॉफ्ट झालेले आहेत। मला तर खूप आवडले। नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब। बाय बाय।